वैद्यकीय क्षेत्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, मात्र करुणा आणि नैतिकता महत्त्वाची. राष्ट्रपतींचा नागपूर एम्स दीक्षांत सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्राला कानमंत्र. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर एम्स कार्यक्रमात प्रतिपादन. कर्नाटकात पंतप्रधानांच्या हस्ते श्री गुरु भैरवैक्य मंदिराचं उद्घाटन. पर्यावरण संरक्षणासाठी आणि विकसित भारतासाठी नऊ संकल्प सोडण्याचं देशवासियांना केलं आवाहन. काही दिवसात इराणशी बोलणी पुन्हा सुरू होतील असे अमेरिकेचे संकेत. वॉशिंग्टनमध्ये इस्रायल लेबनॉन थेट संवाद घडून मुत्सद्देगिरीला सुरुवात. आंतरराष्ट्रीय कायदे सर्व देशांना लागू आहेत आणि त्यामध्ये कोणाचाही अपवाद नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय सुरक्षेसाठी देशवासियांची इच्छाशक्ती ही सैन्य बळाइतकीच महत्त्वाची. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण विधेयक समतोल असून प्रत्येक राज्याच्या, समुदायाच्या आणि प्रदेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ. आणि उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनानं जारी केल्या 3 व्यापक मानक कार्यपद्धती. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते.